75 नंतर मी थांबलो नाही, मोदींना थांबा म्हणू शकत नाही. शरद पवार यांनी मोदींबाबत हे मोठं वक्तव्य केलेलं आहे. महाविकास आघाडी म्हणून सगळीकडे एकत्र लढू असं नाही, असं सुद्धा सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं. राज उद्धव एकत्र आल्यास आनंद आहे असं शरद पवारांनी म्हटलं. 75 जे होता त्या 75 सगळं मोदी स्वतः आले होते. त्यांनी वाचनही केलं होतं, आणखी अनेक लोक होते. पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही. आमच्या शुभेच्छा आहेत. देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच अपेक्षा. आता मी थांबलो नाही तर मला बोलायचा नैतिक अधिकार नाही. माझा 85 झाले, 10 वर्ष. असं आहे की त्यांचं स्टेशन मी घातलं. आमची काही चर्चा नाही, कारण मी मुंबईत नाही आहे, सतत बाहेर आहे. आता 1-2 दिवसांनी जाईन तर आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही. कारण नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येकाचं बरं स्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निकाल घेतात. तसं आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे जाऊ, काही ठिकाणी जाऊ शकतो, पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही.